नमस्कार मंडळी, मी श्रुती तुमचं स्पर्श ब्युटी केअरमध्ये स्वागत करते। आज मी तुम्हाला एक मेकअप डेमो करून दाखवणार आहे। त्यासाठी मी सर्वप्रथम वापरले जोसचं रोज वॉटर स्प्रे करून झाल्यावर मी तुम्हाला इथे हे ड्राय करते फॅनच्या मदतीने की रोज वॉटर का वापरतो किंवा एखादा आपण टोनर का वापरतो याचा मी तुम्हाला एक पर्सनल सेपरेट व्हिडिओ करून दाखवेल। ते सुकल्यानंतर मी इथे नेव्हिया सॉफ्टचं मॉइश्चरायझर आपल्या फेसवर अप्लाय करते आहे। मॉइश्चरायझरनी काय होतं मंडळी की जो काही आपला मेकअपचा बेस आहे तो अतिशय म्हणजे आपल्याला छान स्किन मॉइश्चराइज झालेली प्रोव्हाइड होते की मेकअपला क्रॅक्स वगैरे जात नाही, स्किन हायड्रेट होते आणि हायड्रेट स्किन आपल्याला मेकअपला मिळते। या ठिकाणी आपण मॉइश्चरायझर अप्लाय करून झाल्यानंतर प्रायमरचा वापर करणार आहोत। प्रायमरचा वापर आपण शक्यतो जिथून मेकअप क्रॅक होतो जसं की नोजच्या आजूबाजूला किंवा जिथे आपल्याला ओपन पोर्स आहे त्या ठिकाणी करतो आणि प्रायमर हे लावताना नेहमी अपलिफ्ट म्हणजे वरच्या बाजूनी लावावं की जेणेकरून जे काही आपले ओपन पोर्स आहेत ते चांगल्या पद्धतीने क्लोज होतात आणि मेकअपचा बेस हा चांगला बसतो। हे प्रायमर लावून झाल्यावर तुम्ही पाहू शकतात मी एक लिक्विड कन्सिलर घेतला आहे डार्क शेडचं, कारण की मला अंडर आईजचा फार प्रॉब्लेम आहे, माझे अंडर आईज थोडे डार्क आहेत। तर हे डार्क शेडचं लिक्विड कन्सिलर मी अंडर आईजच्या खाली वगैरे लावून घेते। त्याच पद्धतीने एखाद्याच्या स्किनवर पिगमेंटेशन असतं, पिंपल्सचे डाग असतात, माझ्या स्किनवर पिंपल्सचे डाग आहेत तुम्ही पाहू शकतात, त्याच्यावर मी हे लावणार आहे। हे जे प्रोडक्ट आहे हे लावून झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात मी ब्लेंडरच्या साहाय्याने हे ब्लेंड करणार आहे। ब्लेंड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जोरजोरात ब्लेंड करायचं नाही आहे, आपल्याला प्रोडक्ट फक्त हलक्या हाताने ब्लेंड करायचं आहे की जेणेकरून ते ब्लेंडर सोक करून नाही घेणार। त्याच्यानंतर मी या ठिकाणी फाउंडेशन मिक्स करते आहे। फाउंडेशनचे मी शेड वापरला आहे तो मला थोडासा फेअर शेड आवडतो, मी माझ्या स्किन टोननुसार 2 शेड अपलिफ्ट करते कारण की मला थोडा फेअर मेकअप आवडतो आणि मी माझ्या संपूर्ण फेसला हे फिंगर्सच्या मदतीने फाउंडेशन लावून घेते। फाउंडेशन हे फिंगर्सच्या मदतीने सर्वीकडे लावून झाल्यावर मी ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने याला ब्लेंड करणार आहे। तुम्ही डायरेक्ट ब्लेंडरवर घेऊन पण ब्लेंड करू शकतात, पण मी फिंगर्सच्या मदतीने लावून घेतला आहे। मी ब्लेंड करून झाल्यावर फाउंडेशन तुम्हाला दाखवते आहे की लिक्विड हायलायटरने हायलाईट करते आहे। लिक्विड हायलायटरसाठी हा नेहमी फेअर शेड यूज करावा मैत्रिणींनो। हे मी नोजवर, फोरहेडवर, अंडर आईजला आणि चिनला लावलं आहे की जेणेकरून आपले हे जे काही वर आलेले चेहऱ्यावरचे भाग आहेत ते अजून उठून दिसतील। आपलं नोज झालं, फोरहेड झालं, हे आपल्या स्किन म्हणजे चेहऱ्याचं उठावदार भाग असतो, त्याला अजून आपल्याला उठावदार बनवायचं आहे। त्याच्यानंतर मी या ठिकाणी एक पावडर आहे, लूज पावडर, ती फेसवर सगळीकडे मेकअपला पॅक करून घेते की जेणेकरून आपला मेकअप हालायला नको। जे काही आपण आधी क्रीम प्रोडक्ट लावलेले आहेत ते व्यवस्थित पद्धतीने सेट होत आहेत, ते सेट करण्यासाठी आपल्याला हे प्रोडक्ट यूज करावं लागतं, ते म्हणजे लूज पावडर। मग तुम्ही तुमच्याकडची लूज पावडर असो, कॉम्पॅक्ट पावडर असो, त्याच्यानेही हे पॅक करू शकतात। आता हे सर्व काही पॅक करून झाल्यावर तुम्हाला दिसतंय की मी पावडर जरा जास्त लावते आहे, पण काळजी करायचं कारण नाही। ही सगळी पावडर लावून झाल्यावर जेवढी काही एक्स्ट्रा पावडर असणार आहे ती मी ब्रशच्या साहाय्याने काढून घेणार आहे। आता आपण पावडर लावताना बघतो आहे मैत्रिणींना मी गळाही इथे कवर करते आहे। गळा असा कवर करायचा आहे की जेणेकरून गळा आणि चेहरा यात फरक नाही दिसला पाहिजे। गळासोबतच कान हे तुम्हाला मेकअपमध्ये कवर करायचे आहेत। आता सर्वीकडे पावडर लावून झालेली आहे मैत्रिणींनो। आता मी ही ब्रशच्या साहाय्याने एक्स्ट्रा जी काही पावडर आहे ती काढून टाकणार आहे, जास्त नाही पण हलक्या हाताने थोडीशी। आणि आता ह्या मेकअपमध्ये मी तुम्हाला एक मॅजिक दाखवणार आहे, ती मी तुम्हाला लाईव्ह वॉटर रेजिस्टंट मेकअप कसा आहे, वॉटर रेजिस्ट बेस्ट कसा बेस माझा तयार झाला आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी। आता ही एक्स्ट्राची सर्व पावडर काही काढून झालेली आहे माझी। आता ही काढून झाल्यावर मी हा स्प्रे बॉटल पूर्ण फेसवर स्प्रे करणार आहे। बघा मैत्रिणींनो, खूप छान, म्हणजे अतिशय मी इतका स्प्रे केला वॉटरचा की मला असं वाटलं की अरे बापरे, जरा मी जास्तच पाणी मारून घेतलं प्रमाणापेक्षा। आणि आता काय करायचं आहे, हे झाल्यावर मी या ठिकाणी हे केलं आहे फॅनच्या मदतीने सगळा काही जो बेस आहे तो सुकवून घेतला आहे। आता हा बेस सुकवून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात की मेकअप जो काही आहे तो हलणार नाही आहे, जसाचा तसा माझा मेकअप राहिलेला आहे। आता माझे हात बघू शकतात तुम्ही, हातावर माझ्या काहीच नाही आहे, माझे हात क्लीन स्वच्छ आहे। आता मी हे मेकअपला पॅक करून दाखवते, बघा मी किती जोरजोरात फेसला टॅप करते आहे तरीसुद्धा माझा मेकअप निघत नाही आहे। हे टेस्ट आपण त्याच्यासाठी केलेली आहे, बघा माझ्या मेकअपचा काहीही भाग निघत
निघालेला नाही आहे आणि हातही माझे तसेच्या तसे क्लीन आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते आहे, मी इथे लावते आहे ब्लशर. मी थोडं मला जास्त आवडतं, तुम्ही तुमच्या पद्धतीने लावू शकतात, पण मला ब्लश लावलेला आवडतं म्हणून मी लावते. पावडर ब्लश मी इथे यूज केलेला आहे मैत्रिणींनो. हे आपण चिकबोनपासून आपण लावतो, नोजवर लावतो, फोरहेडवरही तुम्ही थोडंफार लावू शकतात आणि चिनवरही लावू शकतात. मला ब्लशचा वापर खूप आवडतं. आय लव्ह ब्लश. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरा, मी माझ्या पद्धतीने थोडंसं जरा जास्तच ब्लश वापरते. ब्लशचा वापर करून झाल्यावर मी इथे लायनर लावते आहे डोळ्याला लायनर लावून झाल्यावर तुम्ही पाहू शकतात माझे थोडासा डोळे अतिशय छान दिसत आहेत. त्याच्यानंतर मी पावडर आयब्रो हे वापरते आहे, फिलर वापरते आहे. इथे वेट अँड वाईल्डचं आहे ते मैत्रिणींनो, छान आहे, तुम्ही घेऊ शकतात. ॲमेझॉनवर तुम्हाला मिळेल. हे कोणतेही ब्रँड प्रमोशन वगैरे नाही आहे, पण मला आवडतं म्हणून मी तुम्हाला एक जस्ट सजेस्ट केलं आहे. तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करून सांगाल, मी तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देईल. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात मी पावडर हे वापरलं आहे, आयब्रो पोमेड. त्याच्यानंतर मी काजळ वापरते आहे. इथे काजळ मी फेसेस कॅनडाचा यूज करते. मला थोडंफार लाईट काजळ लावायचं होतं डोळ्याला. एका डोळ्याला लावलं गेलं लाईट, पण दुसऱ्या डोळ्याला माझ्याकडनं जरा जास्तच डार्क काजळ लावलं गेलं. त्यामुळे मला दोन्ही आईज मॅच करायचे असल्यामुळे मी दोन्ही आईजला थोडंसं डार्क काजळ करून टाकलं. पण मैत्रिणींनो, तुम्ही फायनल लुक बघाल तर लुक फारच सुंदर झालेला आहे. मला तर असं वाटतं ना की हे जे काही चुकून डार्क काजळ माझ्याकडनं लावलं गेलं ना, याच्यामुळे लुक अतिशय सुंदर बनला आहे. त्याच्यानंतर मी इथे मस्कारा यूज करते आहे. मस्कारा आपल्या आयलॅशला लिफ्ट करत असतो आणि जे काही पावडर प्रोडक्ट आहे त्याच्याने लॅश आपली व्हाईट झालेली असते ती ब्लॅक करतो. त्याच्यानंतर मी लिपस्टिक इथे लिक्विड वापरलेली आहे आणि फायनली माझा सगळा काही मेकअप डन झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला हा मेकअपचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि हो, लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि माझा हा मेकअप कसा वाटला ते नक्की मला सांगा. माझं पार्लर नाशिकमध्ये आहे. कोणाला जर मेकअप वगैरे करायचा असेल तर तुम्ही नक्की माझ्याजवळ इन्क्वायरी करू शकतात. मी माझा इंस्टाग्राम हँडल माझ्या यूट्यूबच्या कॅप्शनमध्ये नक्की टाकेल. थँक्यू.